जोडीदाराचा पेपर बोधेगावला होता म्हणून त्या संघ चालू होतो आम्ही, पण दुसऱ्याच्या चुकीमुळे आम्हाला रस्त्यात असं थांबायला लागलं, आम्हाला वाटलं बी नव्हतं. नेमकं झालं काय सांगतो, फक्त त्या आधी तुम्ही फॉलो करून घ्या, कारण आपल्याला लवकर 30 काय कंप्लीट करायची. सकाळच्या टायमाला बघितलं तर जनावराला काही खायला नव्हतं, म्हणून पाहिला की निघवता आणाचा निर्णय घेतला. आणि जसा मित्राचा कॉल आला आवरून सावरून लगेच त्यांच्याकडे आलो. थोडं पुढे येत नाहीत का की मी बघितलं कोणतरी खारुताईवरतीच गाडी घातलेली होती. अरे भावानं, तुम्हाला प्राण्यांना खाऊ घालता येत नसलं तर मारू तरी नका ना. जर गाडीवरती नियंत्रण असतं तर हे झालं नसतं बरं का. पेपर भरायला थोडाच टाइम होता, त्याच्यामुळे मी काय केलं माहिती का, रस्त्याच्या साईडला खारुताईला ठेवून दिलं. नंतर मग आमची गाडी काढली, बोदेगावच्या दिशेने निघालो. पेपर एकाच होता पण चाललो आम्ही तिघ जण. कारण असं का 100 भले 2, 200 भले 3. मग चापडगाव मधून लेफ्ट मारला, लगेच बोदेगावच्या रोडला लागलो. मग बोदेगाव मधला आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ फार्मसी या कॉलेजला मित्राला सोडलं ना, आमचं लगेच एक नवीन प्लॅन झाला. आता 3 तास त्याचा पेपर आहे ना, आम्ही दोघांनी तोवर काय करायचं. गुगल मॅप वरती पाहिलं भगवानगड इथून 15 किलोमीटरवर होतं, आणि मी आजपर्यंत कधीच भगवानगडावरती गेलो नव्हतो, म्हणून पहिलं मग 100 रुपयाचा पेट्रोल टाकलं, 50-60 रुपयाचा नाश्ता करून घेतला. इकडे जिकडे तिकडे पाव सगळं सुकल्याला दिसू राहिलं. बरं आम्हाला पैठणचा नाथसागर आहे म्हणून काही पाण्याचा ताण नाहीये. मग घाटाचा वाकडा तिकडे रस्ता ओलांडीला लगेच आम्ही भगवानगडावर आलो. गाडी पार्किंगला लावली, तेवढ्यात आम्हाला इथले फेमस ब्लॉगर दिसली. ज्याला कोणाला यांचं नाव माहिती त्यांनी कमेंट करून नक्की सांगा.